नमस्कार, आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज. कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहुयात बातमी सविस्तरपणे. लोटे येथील लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाची तीव्रता सोमवारी अधिक वाढली. गेल्या तब्बल 75 दिवसापासून सुरू असलेल्या धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोकण नागरिक संघर्ष आणि समिती लोटे पंचक्रोशी पर्यावरण संरक्षण समिती यांच्या वतीने कंपनी विरोधात धडक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये लोटे पंचक्रोशीसह चिपळूण आणि खेड तालुक्यातील ग्रामस्थ, महिला आणि माजी सैनिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. मोर्चाची सुरुवात मुंबई गोवा महामार्गावरील एक्सेल फाटा येथून झाली. सकाळी 10 वाजल्यापासून आंदोलक जमा होण्यास सुरुवात झाली होती. आंदोलनकर्त्यांनी कंपनी विरोधातील नाराजी तीव्र शब्दात व्यक्त करत स्थानिक प्रशासन आणि प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत. समितीच्या पदाधिकाऱ्यांनी मोर्चाचा हेतू स्पष्ट करत सांगितले की अशोक जाधव आणि राजेंद्र आमरे हे गेल्या 75 दिवसापासून कंपनी विरोधात उपोषणाला बसले असूनही स्थानिक प्रशासनाने त्यांच्या आंदोलनाची पुरेशी दखल घेतलेली नाही. PFASचे उत्पादन करणारी ही कंपनी आंदोलकांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप त्यांनी केला. आंदोलनकर्त्यांच्या म्हणण्यानुसार कंपनीकडून घातक रसायनांची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली जात असल्याचा दावा करण्यात येत असला तरी प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. कंपनीचे सांडपाणी टँकरद्वारे CETPकडे पाठवले जाते, मात्र जगबुडीवर नदीपात्रात याच कंपनीच्या टँकरचा अपघात झाल्याने घातक रसायनांच्या सुरक्षित व्यवस्थापनाबाबत गंभीर शंका निर्माण झाल्याचा दावा आंदोलकांनी केलाय. मानवी जीवनावर विपरीत परिणाम करणारी ही कंपनी कोकणातून हद्दपार करावी अशी जोरदार मागणी आंदोलकांनी केली असून नागरिकांच्या आणि स्थानिकांच्या आरोग्यास धोका ठरणाऱ्या या उद्योगांविरोधात राजकीय नेतेही मौन बाळगत आहेत, असा आरोपही करण्यात आला आहे. PFAS संदर्भात देशात ठोस कायदे नसल्याचा फायदा घेत काही अटींसह कंपनीला मान्यता देण्यात आली असा दावा करत या संदर्भात कडक कायदे करून कंपनी तातडीने बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, कोकण वार्ता न्यूज, खेड. ताज्या बातम्या आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आणि पाहत रहा कोकण वार्ता न्यूज.